माझ्या डोळ्यातील काजळ हे गाणं कानावरती पडलं की आपल्याला 2013-14चा काळ आठवतो. माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे, माझ्या केसातील गजरा. ITIचे विद्यार्थी, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि गल्लीबोळातील मुलांमध्ये हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. मला स्वतः हा व्हिडिओ माझ्या मित्राने ब्लूटूथद्वारे त्या काळात शेअर केला होता आणि तो व्हिडिओ आम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा नक्कीच बघायचो. आज सुद्धा हा व्हिडिओ लोक आवर्जून बघतात. परंतु हा व्हिडिओ बघत असताना यामधील ही नेमकी अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु या व्हिडिओ मागे एक खूप मोठी गोष्ट लपली आहे. तर झालं असं होतं की JNIDचे विद्यार्थी होते, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंगचे विद्यार्थी होते. त्यांना कॉलेजचा एक प्रोजेक्ट मिळालेला होता आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत या विद्यार्थ्यांनी मिळून हा छोटासा व्हिडिओ बनवला होता. विशेष म्हणजे हा व्हिडिओ मराठी गाण्यावर रिलीज करण्यात आलेला नव्हता. परंतु हा व्हिडिओ जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा महाराष्ट्रातील एका मुलाने काय केलं की एका व्हिडिओवर माझ्या डोळ्यातील काजळ हे गायणारे गाणं लावलं आणि हा व्हिडिओ अपलोड केला आणि हाच रिअपलोड झालेला व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये तुफान व्हायरल झाला. एकंदरीत काय तर माझ्या डोळ्यातील काजळ या गाण्यावर हा व्हिडिओ शूटच करण्यात आलेला नव्हता, परंतु हे गाणं जसं व्हिडिओवर लावण्यात आलं तसंच हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल होऊ लागला. तर या व्हिडिओमध्ये दिसणारी कोमल सिंग फक्त दिसायला सुंदर नव्हती तर अभ्यासात सुद्धा तेवढीच हुशार होती. NID म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन मध्ये ती प्रशिक्षण घेत होती. तर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी ही कोमल सिंग अचानक या ग्लॅमर जगामधून गायब झाली आणि तिने तिच्या पॅशनला फॉलो केलं, म्हणजे तिने डिझाईन क्षेत्रामध्ये तिचं करिअर निवडलं. तर कोमल सिंग सध्या स्वीडन मध्ये स्थायिक झालेली आहे. ऑटोमॅटिक इंडस्ट्रीमध्ये डिझायनर म्हणून काम करताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या गाड्यांची डिझाईन, मॉडेलिंग आणि कॉन्सेप्टवर त्या सध्या काम करत आहे. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला माझ्या डोळ्यातील काजळ या व्हिडिओ मागील पूर्ण गोष्ट माहीत पडली असेल तर तुम्ही माझ्या डोळ्यातील काजळ हा व्हिडिओ बघितला होता की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.